नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आळन्दिवल्लभं। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज, मधुराद्वैताचार्य श्री गुलाबराव महाराज, माझे सद्गुरू श्री बाबाजी महाराज पंडित आणि भगवान गोपालकृष्ण यांना वंदन करून मी आजच्या प्रवचनाला सुरुवात करते। आज गुढीपाडवा, वर्ष प्रतिपदेचा हा आज भाग्याचा दिवस, त्यामुळे सर्वांना नववर्षाच्या अनेक शुभेच्छा। आजचा दिवस काही एक वेगळाच आणि विशेष असं महत्त्वाचा आहे। एका बाजूनी सगळं जग कोरोनाच्या महामारीने, कोरोनाच्या उद्रेकाने दिवसेंदिवस कातवतोय, त्याच वेळेस त्यांच्या मनामध्ये भयभीतीचं असं एक वातावरण आहे। आणि विशेष ह्यासाठी आहे की वर्षानुवर्ष राम जन्मभूमीसाठी जन आंदोलन सुरू आहे। 500 वर्षांपासून हे सुरू असलेलं आंदोलन, त्याला आज भगवंतानी यशप्राप्ती दिली आहे। भव्य श्रीरामाच्या जन्मभूमीचं तिथे मंदिर बांधकामाला सुरुवात झाली आहे। याची देही याची डोळा आपल्याला मंदिर बघायला मिळणार आहे, यासारखं आणखीन भाग्य कोणतं। त्यामुळे आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा आहे। आजपासून आपण रामायणाच्या प्रवचनांना सुरुवात करणार आहे आणि ही गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे। बावधन नगर वस्ती मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे। सतीश परळीकर, रमेश वैद्य, मधुकर पोहनेरकर, रोहित कुमठा यांच्या सहकार्यामुळे आज आपणा सर्वांना रामायणाचा आनंद घेता येणार आहे। त्यामुळे बावधन नगर वस्ती मंडळ आणि त्यांचे सर्व पदाधिकारी या सर्वांना मी सर्वप्रथम धन्यवाद देते। रमेश वैद्य यांचा फोन आला आणि मला ह्या कोरोनाच्या काळातही श्री प्रभू रामचंद्रांची सेवा करायला मिळणार याचा मनोमन आनंद झाला। माझ्या भावना व्यक्त करून आज आपण ह्या रामायणाच्या विषयाकडे वळू। महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिलं, ते पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान दिलं, यावस्थस्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावद रामायण कथा लोकेषु प्रचलिष्यति। जोपर्यंत गिरिपर्वत आहेत, जोपर्यंत पृथ्वीवरती सरिता वाहतात आहेत, जोपर्यंत लोकांमध्ये हे रामायण, तोपर्यंत रामायणाला लोकप्रियता लाभेल असं वरदान रामायणाला आणि वाल्मिकींना ब्रह्मदेवाने दिलं। कारण की रामायणाची महती, रामायणाची कथा इतकी काही लोकप्रिय आहे, इतकी काही जनमानसामध्ये आवडती आहे की आपल्या सर्वांनाच त्याची महती माहीत आहे। आणि तसा वरही ब्रह्मदेवाने दिला। रामायणाची निर्मिती कशी झाली? सर्व संचारी देवर्षी नारद हे वाल्मिकींना भेटले आणि वाल्मिकींनी विचारलं की मला एखादा असं कोणी आहे का, कोण यासित सांप्रत लोके गुणवान, आजच्या काळामध्ये कोणी असा आहे का की जो गुणवान आहे, असा गुणवान आहे, शीलवान आहे, धैर्यवान आहे, वीरवान आहे, वीर आहे, वैराग्यवान आहे, असा एखादा कोणी मनुष्य आहे का की ज्याचं वर्णन मला करता येईल? त्यावेळेस त्यांना सांगितलं वाल्मिकींना की असा एक राजा आहे आणि त्याचं नाव आहे श्रीराम। अशा या राजाचं वर्णन तुम्ही करा आणि तुम्ही हे काव्य रचा। आणि त्यांनी ते सगळं काही अनुष्ठुप छंदामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे। अशा राजाची अपेक्षा प्रत्येकच लोकांना असते, कारण यथा राजा तथा प्रजा, जसा एक नेता ऐसा मिळे आम्हाला, कायम असे मग उणे, असं एका काव्यामध्ये म्हटलेलं आहे की एखादा असा चांगला नेता जर मिळाला तर प्रजेचं जीवन सुखकर होतं, सुखमय होतं। आणि म्हणून असा राजा कोणी आहे का, असा कोणी गुणवान आहे का की ज्याचं मी वर्णन करीन आणि लोकांच्या मनाला आनंदित होईल, ते लोक प्रमुदित होतील, त्यांची मनं, त्यांना प्रोत्साहन मिळेल, त्यांना आनंद मिळेल आणि ते प्रेरणा घेऊन तसं जीवन जगू शकतील, असा एखादा माणूस त्यांनी विचारला। आणि त्याच काळामध्ये असणाऱ्या रामाचं वर्णन नारद मुनींनी करून सांगितलं आणि त्याच्यावरती आधारलेलं असं हे रामायण आहे। पाश्चात्य तत्ववेत्ते प्लेटो
यांनी सुद्धा आदर्श राज्याची कल्पना मांडत असताना फिलॉसॉफर किंगची कल्पना मांडली आहे. त्यांनी असं म्हटलंय की एक राजा असा असला पाहिजे, आदर्श राज्यामधला राजा असा असला पाहिजे की जो स्वतः गुणवान आहे आणि लोकांच्या गुणांचं उन्नयन करू शकेल. तो स्वतः निस्वार्थ आहे, तो स्वतः निरपेक्ष आहे, तो लोकांना घेऊन चालणारा आहे, लोकांना आनंद देणारा आहे, लोकांसाठी जीवन जगणारा आहे, अशी सर्व कल्पना प्लेटोनी मांडली आहे. आणि त्याची ही कल्पना पाहिल्यानंतर स्वाभाविकपणे डोळ्यासमोर कोणाचं चित्र उभं राहत असेल तर आपल्या भारतीय राष्ट्रपुरुषाचं किंवा आपल्या भारतीय श्रीरामांचं रूप आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. तसंच मात्सुशिटा नावाची जी जपानी कंपनी आहे त्याचा जो मालक आहे तो म्हणतो, मी ह्या कंपनीमध्ये माझं स्थान काय, तर मी मालक आणि माझ्याकडे असणारे ते नोकर, अशी त्याची भावना नाही आहे. तो म्हणतो फर्स्ट अमंग द इक्वल्स. या सगळे आम्ही समानच आहोत. इथे ना मालक आहे कोणी, ना नोकर आहे कोणी, आम्ही सगळे समानच आहोत, पण मी त्यांच्यातला पहिला आहे. म्हणजे सर्वसाधारण सर्वसामान्य माणसांनी उत्तमोत्तम कामगिरी करावी अशी अपेक्षा त्याला आहे. आणि लोक तसं काम करू शकतात की जर का त्यांना कोणी असं सांगणारा असेल, आधार देणारा असेल, त्यांना जीवनाचं उन्नयन करणारा असेल. आणि आपल्याला रामायणाने वर्षानुवर्ष युगानुयुग हेच काम केलेलं दिसतं. रामाचं संपूर्ण जीवन बघत असताना आपल्याला हेच दिसून येतं की राम स्वतः त्यागमय जीवन जगले, वैराग्यमय जीवन जगले, सत्य प्रतिज्ञ जीवन जगले आणि लोकांनाही तसाच आदर्श दिला. त्यामुळे कसं जीवन जगावं याचा आदर्श त्यांनी उभा केला. साहित्यामध्ये दोन प्रकारची साहित्य मानली जातात. एक आहे क्षर वाङ्मय, क्षर साहित्य, आणि दुसरं म्हणजे अक्षर वाङ्मय. क्षर वाङ्मय म्हणजे जे वाङ्मय काही काळापुरतंच टिकतं, ज्याचं क्षर पावतो जे, ते साहित्याला क्षर वाङ्मय असं म्हटलंय. काही दिवस फक्त त्या साहित्याचं मौल्य असतं, किंमत असते, पण काही दिवसानंतर त्याची किंमत हळूहळू कालौघामध्ये मागे पडते आणि ते बाजूला पडतं. काही पहा मासिक असतात, काही पाक्षिक असतात, काही आठवड्यापुरतं असतात आणि काही तर दैनिक असतात. फक्त एक दिवसापुरता पेपर येतो आणि दुसऱ्या दिवशी त्याची किंमत नाहीशी होते. पण जे अक्षर साहित्य असतं त्याचं तसं नसतं. अक्षर साहित्य कित्येक वर्ष लोटली तरी जनमानसावरती इतकी पक्की बसलेली असतात, कारण की त्याच्यामध्ये अनेक अशी अक्षरमूल्य, जीवनमूल्य सांगितलेली असतात. सत्य, अहिंसा, मांगल्य, पावित्र्य ह्या सगळ्या भावना त्या साहित्यामध्ये जपलेल्या असतात आणि म्हणून त्याला अक्षर साहित्य म्हणतात. ते साहित्य कधीही बाजूला पडतच नाही, उलट वर्षानुवर्ष त्याची लोकप्रियता वाढतच जाते. आपण बघतोय की रामायणाची लोकप्रियता वाल्मिकींच्या वेळेस जेवढी होती त्याही पेक्षा जास्त आज आपल्याला आणखीनच वाढलेली दिसते. या अक्षर साहित्याचं पहा कसोट्या अशा आहेत की ते अक्षर साहित्य, अक्षर वाङ्मय कालोघात टिकून राहतं. कितीही वर्ष जावो, 1 वर्ष जावो, 2 वर्ष जावो, 25 वर्ष जावो, हजारो वर्ष जावो, त्याचं महत्त्व संपत नाही. ही त्याची पहिली कसोटी अक्षर साहित्याची, अक्षर वाङ्मयाची. दुसरं आहे त्याचा लिहिणारा जो लेखक आहे तोही तेवढाच निरपेक्ष, निस्वार्थ, विश्वात्मक दृष्टिकोन असलेला असा पाहिजे. त्याच्या मनामध्ये लोकांच्या बद्दलची कणव, करुणा भाव असला पाहिजे. त्याचं मन असं स्वच्छ आणि निर्मळ असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये प्रतिबिंब सुंदर असं उमटावं आणि लोकांच्या मनावरती ते जाऊन लगेच पोचावं, अशी त्याची भावना असली पाहिजे. तरल भावना त्याच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि असा जर तो लेखक असेल तर त्याचं साहित्य लोकांपर्यंत टिकतं, म्हणजेच अक्षर साहित्याची निर्मिती त्याच्या हातून होते. आणि तिसरं म्हणजे त्रिकाल बाधित सत्य त्यामध्ये सांगितलेलं असतं की वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ तिन्ही काळांमध्ये ते टिकून राहतं. तिन्ही काळांमध्ये ते खरंच असतं. सत्य याला कधीच मरण नाही, कारण की सत्य ही गोष्ट अशी आहे की आजही तेवढीच महत्वाची आहे, उद्याही तेवढीच महत्वाची आहे आणि परवाही तेवढीच महत्वाची आहे. कुटुंबामध्ये एकमेकांशी असणारं सौहार्द, एकमेकांशी असणारी प्रेमभावना, एकमेकांशी असलेलं बांधलेपण हे आजच्याही काळात महत्वाचं आहे, मागेही होतं आणि त्याच्याही आधी होतं. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे काही नाही. त्रिकालाबाधित सत्य ज्यामध्ये सांगितलेलं असतं ते अक्षर साहित्य असतं. चौथं म्हणजे की त्या साहित्यामध्ये त्या साहित्यावरती आधारित अनेक साहित्य निर्माण होत जातं. त्यातून काही काव्य निर्माण होतात, काही नाटकं निर्माण होतात, काही कथा कादंबऱ्या निर्माण होतात. अनेक लोक वेगवेगळ्या अँगल्सनी त्याच्यावरती विचार करतात, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तोच विषय पुन्हा पुन्हा
आणि रामायणे आपल्याला ह्या सर्व बाबतीत अतिशय महत्त्वाचं कळतं. ते कालोघात टिकून आहेच, त्यामध्ये त्रिकालाबाधित सत्य सांगितलेलंच आहे. त्याचे लेखक जे वाल्मिकी देवर्षी, हे जे महर्षी वाल्मिकी आहेत तेही तेवढेच प्रभावी आणि अतिशय तपश्चर्य संपन्न वीतराग असणारे असे ते आहेत. त्याशिवाय आपल्याला दिसतं की काव्य तर काय विचारावं, वाल्मिकी रामायण लिहून झाल्यानंतर कित्येक रामायणं लिहून झालेली आहेत. आज विचार करायला गेलं तर किती रामायण असावीत. व्यासमुनींनी, त्यांच्यानंतर व्यासमुनींनी ग्रंथ लिहिला आहे तो म्हणजे अध्यात्म रामायण. ते नाही होत, त्यांचा एकाला तेवढा विषय पुरेसा वाटत नाही रामायणावरती लिहिणं, तर लगेच त्याच्यावरती तुलसीदासांनी लिहिलेलं आहे. रामचरित मानस आज किती लोकप्रिय आहे आपल्याला माहिती असेल सगळ्यांनाच, की पूर्ण उत्तर भारतामध्ये रोजच्या चातुर्मासामध्ये त्यांच्याकडे असं आडणीवरती रामचरित मानस ठेवलेलं असतं आणि घरातला प्रत्येक जण त्यातलं काही ना काही चौपाई, काही ना काही त्यातलं वाचन करत जातात. आणि काय होतं त्यामुळे, एक दोन ओव्या वाचल्याने, एक दोन त्याचे चौपाई वाचल्याने काय होतं, तर त्या रामायणाला, रामाला काही त्याचं हे नाही आहे, आपलं जीवन मात्र उजळून टाकतात ते लोक. त्यातनं अनेक चांगले चांगले विचार, चांगल्या चांगल्या भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. हे त्याचं महत्त्व. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की इतकं सुंदर साहित्य, भावार्थ रामायण, जसा काळ आला त्यानुसार रामायणाने वळण घेतलं. सगळीकडे मुस्लिमांचं राज्य आहे आणि आता लोक अगदी असे कुंठित झालेली आहे बुद्धी आणि कळतच नाहीये की आता काय, कोणचा मार्ग शोधावा. त्यावेळी आपल्याला लिहिलेलं दिसतं भावार्थ रामायण. एकनाथ महाराजांनी जे भावार्थ रामायण लिहिलंय ते वीररस प्रधान त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर रामदास स्वामींनी पुन्हा त्याच्यावर रामायण लिहिलं आहे. त्यानंतर काळानुरूप जसजसं गरज आहे त्यानुसार त्या रामायणाचा अर्थ वेगवेगळ्या भाषेत, वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या स्वरूपात लोकांच्या पुढे आलेला दिसतो. सर्व भाषांमध्ये, आनंद बंगालीमध्ये आहे, गुजरातीमध्ये आहे, सर्व भाषांमध्ये रामायण आहे. कंब रामायण आहे, आनंद रामायण आहे, कितीतरी रामायण आहेत. आणि शिवाय प्रवचन करणारे अनेक लोक पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ह्याच्यावरती विषय मांडत असतात. आणि म्हणून आपल्याला हे अनेक काव्यांना साहित्य पुरवणारं तर ते आहेच. आणि म्हणून त्याचं, आणि जीवनमूल्य म्हटलं तर सर्व प्रकारची जीवनमूल्य त्यामध्ये येतात. भारतीय जीवनमूल्य जी आहेत की जी मूळ आधार आहेत. गुलाबराव महाराज म्हणतात की भारत टिकला आणि टिकणार आहे. कितीही आक्रमण हो, कितीही वैचारिक संकट येऊ, पण तरी भारत टिकला आहे आणि तो पुढे टिकणार आहे. याला कारण काय, की त्याच्यामध्ये असणारी जी जीवनमूल्य आहेत, त्यातलं जे तत्वज्ञान आहे त्याच्या गाभ्यामुळे ते टिकलं आहे. आणि त्याप्रमाणेच आपल्याला दिसतं की रामायणाचं महत्त्व लोकांच्या मानसावर इतकं पक्क आहे की अनेक आक्रमण होऊनही रामायण काही मागे पडलं नाही. आणि म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व पुन्हा पुन्हा विचार करावा लागतो. आणि रामाचा विचार करायला गेलं तर दैदिप्यमान दीपस्तंभाप्रमाणे युगानुयुग मार्गदर्शन करणारा राम आहे आणि त्याचं रामायण आहे. आता लोक पहा, आपल्याला असं वाटतं इतकं अक्षर साहित्य आहे, मग आता या अक्षर साहित्याबद्दल कोणी शंकाच घेऊ नये की नाही. खरं तर पण तसं होत नाही, कारण माणसं आहेत, माणसांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका आहेत. याच्यामध्ये म्हटलंय गीतेमध्ये, छिद्यन्ते हृदय ग्रंथी भिद्यन्ते सर्व संशय. सगळे संशय जे आहेत ते सगळे संशय तेव्हाच निघून जातात की जेव्हा तुम्ही अध्यात्म मार्गात प्रवेश करता, त्याचा गुरूंची तुमच्यावरती कृपा होते. आणि ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तसाच अनुभव घेतो आपण. म्हणून मी नुसतंच काही रामायण काव्य म्हणून किंवा नुसतंच काही रामायण कथा म्हणून किंवा नुसतंच असं मी घेणारच नाही आहे, किंवा फक्त मी त्याच्यातला जो महत्त्वाचा भाग आहे की राम हे प्रत्यक्ष परमेश्वर आहेतच, पण त्यांनी केलेली मानवी लीला म्हणून सुद्धा त्यांचा जीवनाकडे आपल्याला बघावं लागतं. या दोन्ही दृष्टिकोनातनं मी मुद्दाम आज रामायण घ्यायचं ठरवलेलं आहे. अनेक लोक असं म्हणतात की रामायण म्हणजे काव्य आहे, आदी काव्य, प्रथम काव्य, सगळ्या जगातलं पहिलं काव्य म्हणजे रामायण आहे, त्याच्यामुळे त्याला महत्त्व आहे आणि म्हणून त्याचा प्रभाव लोकांवर टिकलाय. पण असं असलं तरी सुद्धा भारतातले लोक मात्र तसं मानत नाही. लोकांचं असं म्हणणं आहे, भारतातल्या अनेक साहित्यिकांचं, अनेक तत्ववेत्यांचं, अनेक जणांचं, अनेक तत्वचिंतकांचं, अनेक संतांचं, अनेक ऋषीमुनींचं म्हणणं असं आहे की रामायण हे फक्त काव्य नाही, तर रामायण हा भारताचा इतिहास आहे. ज्यावेळेस एखादा इतिहास म्हणून त्याकडे आपण बघतो त्यावेळेस त्याची परंपरा आपल्याला येते आणि मग त्या वारशातून आपण कसं वागायचं ही आपल्यावरती एक प्रकारची जबाबदारी येते. नुसतं काव्य तर सुंदर आहेच, त्याच्याबद्दल तर प्रश्नच येत नाही, पण त्याचा इतिहास कसा आहे बघा.
स्थलनिदर्शक कितीतरी पुरावे आज आपल्याकडे आहेत. राम जन्मभूमीचा पुरावा आज सिद्धच झाला आहे आणि रामसेतूचाही पुरावा आज संशोधनातून सिद्ध झालेला आहे. रामाने कशी कशी रामाचा जन्म कुठे झाला, रामाचा जन्म केव्हा झाला, रामाचा जन्म झाल्यानंतर त्याचं तो नंतर कुठे कुठे वनामध्ये जात असताना कसा वनवास त्यांनी भोगला, वनामध्ये जात असताना कोणत्या वेळेला कुठे कुठे किती किती वर्ष थांबला, सगळं काही रामायणामध्ये येतं. इतकंच नाही, त्यावेळेस तिथला निसर्ग कसा आहे, तिथलं एकूणच स्वरूप कसं आहे, दंडकारण्यातून जात असताना ते पंचवटीला किती दिवस थांबले, ते चित्रकूटला किती दिवस थांबले, कोणत्या कोणत्या ऋषींची त्यांनी भेट घेतली, त्यांनी स्वतःचं काय उद्दिष्ट आहे कशा प्रकारे ठरवलं, सर्व इतिहास त्या रामायणामधूनच आपल्याला बघायला मिळतो. आणि लंका तर प्रत्यक्ष आहेच, लंकेचा राजा रावणाला तो मारायला गेले ते नंतरचं आहेच, त्यामुळे स्थलदर्शक पुरावा आहे. नंतर काव्यामध्ये जागोजाग पुरावे आलेले आहेत. त्या पूर्ण काव्यामधून अनेक ठिकाणी रामाच्या याचा उल्लेख आलेला आहे. आणि आपण जर विचार करायला गेलं तर मुख्यतः आपण बघायला गेलं तर इथे स्थल म्हटलं तर घटघट में राम म्हणतात, घटघट वासी राम. म्हणजे तुम्हाला दिसेल की भारतामध्ये अनेक गावं आहेत की जी रामपूर, सीतापूर, लखनपूर अशी गावं आहेत. आता तर ती जी गावं आहेत ती कशाची निदर्शक आहेत, तर ते रामायण हे इतिहास आहे याची निदर्शक आहे. आपल्या इथे सकाळ जी होते तीच मुळी रामप्रहरी होते. सकाळची सुरुवात ही रामप्रहरी रामगाथा असं आपण म्हणतो. रामप्रहरी मनुष्य उठतो, दिवसभर सकाळी उठल्यापासून नामस्मरण करतो. आणखीन आपल्याला काही दिसत असेल तर त्याच्या जीवनामध्ये राम हा प्राणदायक शक्ती आहे. राम हा जीवनाची प्राणदायक शक्ती आहे. भारतीय जीवनाचा प्राण म्हणजे राम आहे. आपल्या इथे कित्येक मुलांची नावं रामावरतून असतात. राम, लक्ष्मण, चौघं भाऊ असतील तर राम, लखन अशी नावं, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी नावं ठेवलेली आपल्याला दिसतात. ही काही फक्त काव्यात आहेत म्हणून नाही, ते आदर्श जीवन जे जगले आहेत तसं आपल्या मुलांनी पुढे जीवन जगावं, अशा प्रकारे सुंदर असं त्यांचं आयुष्य असावं, अशी भावना ज्यांच्या मनामध्ये आहे, असे आदर्श जे मनामध्ये आहेत, त्यामुळे त्यांची नावं ठेवली जातात. सीतेचं नाव, उर्मिलेचं नाव हे आपल्याला जीवनामध्ये आणि हेच तुम्ही बघत असताना कैकेयचं नाव कोणी ठेवलेलं आठवत नाही आपल्याला, मंथरेचं नाव कोणी ठेवलेलं आठवत नाही आपल्याला. याला कारणच ते आहे की रामायणाच्या व्यक्तिरेखा मनावरती इतक्या पक्क्या ठसलेल्या आहेत. आता हे असं खरं सांगायचं म्हणजे खूप सांगता येईल, पण याच्यामध्ये आपल्याला आता जास्त जाता येणार नाही. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, राघवाची कथा पतित पावन. राघवाची जी ही कथा आहे ती सगळ्यांना पावन करून सोडणारी आहे. आणि म्हणून अनेक ऋषी मुनींनी पुन्हा पुन्हा दाखले देऊन रामाचं वर्णन केलेलं आहे. आणि कित्येक ऋषी मुनींना साक्षात्कार होऊन रामाने प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. त्यामुळे राम असताना किती लोक तरले, ह्याच्यापेक्षा राम नसताना किती लोक तरले, ह्याचा तरी विचार आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. रामाच्या जीवनाकडे बघत असताना रामाला 2 आपल्याला परंपरा दिसतात. कोणीही मनुष्य काही नुसतं जन्माला येत नाही, त्याला काहीतरी वारसा असतो, त्याला काहीतरी परंपरा असते. रामाच्या 2 परंपरा आहेत. एक परंपरा आहे अवतार परंपरा, की दशावतारामधला राम आहे, त्यामुळे अवतार परंपरा आहे. आणि दुसरं म्हणजे राम ज्या कुळामध्ये, ज्या परंपरेमध्ये जन्माला आले आहेत ती कुल परंपरा आहे. ती दोन्ही इतकी उच्चतम आहे. आता अवतार परंपरा आपण पहिले पाहू आणि नंतर कुल परंपरा पाहू. अवतार परंपरेमध्ये जर विचार करायला गेलो तर पहा, आरोह आणि अवरोह, गाण्यामध्ये आरोह आणि अवरोह असतात. आरोह म्हणजे स्वर वर जातात आणि अवरोह म्हणजे खाली येतात. सा रे ग म प ध नि सा आणि मग सा नि ध प म ग रे सा. तर हा जो खाली स्वर उतरतो तसं अवतरण म्हणजे देव वरती आहेत ते खाली येतात, म्हणजे अवतार घेऊन खाली येतात आणि म्हणून त्याला अवतार असं म्हणतात. भक्तांना भेटण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी. आणि म्हणून एक म्हटलेलं आहे गीतेमध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मान्यम सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आता ह्याच्यामध्ये जे गीतेमध्ये जे म्हटलंय ते काय आहे की मी कशासाठी येतो, ज्यावेळेस अधर्म वाढायला लागतो आणि धर्माची ग्लानी व्हायला लागते, त्यावेळेस मला जन्म घ्यावा लागतो, मला अवतार घ्यावा लागतो, असं स्वतः भगवान कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात. आणि मग मला इथे येण्याची 3 कारणं आहेत.
तिन्ही कारण पहा खूप सुंदर आहेत. परित्राणाय साधूनाम, साधूंचं संरक्षण करण्यासाठी मी येतो. दुसरं आहे विनाशाय च दुष्कृताम, म्हणजे दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठी मी येतो. आणि तिसरा म्हणजे धर्माची स्थापना करण्यासाठी मी येतो. अवताराची ही 3 प्रमुख प्रयोजनं इथे गीतेने सांगितलेली आहेत, भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलेली आहेत. गुलाबराव महाराजांनी याचं फार सुंदर विश्लेषण भगवद्गीता संगती नावाच्या ग्रंथामध्ये केलंय. खूप सुंदर, त्याची संगती त्यांनी इतकी सुंदर लावली आहे की आपण ती पाहिल्यानंतर आपलं मन स्थिमित झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी म्हटलंय की परमेश्वराला विनाशायच दुष्कृता, म्हणजे दुष्ट लोकांचा, राक्षसांचा संहार करण्यासाठी येण्याची काही आवश्यकताच नाही आहे. कारण ज्यांनी एवढी सृष्टी रचली त्याला त्यांचा संहार फक्त संकल्प मात्राने करता येईल. त्यांना करायची गरजच नाही, मुद्दाम अवतार घेऊन यायची गरज नाही. बरं, धर्मसंस्थापना करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी तर महाराज म्हणतात की धर्माची स्थापना करण्यासाठी ते कोणा संतांना पाठवू शकतात, स्वतःला येण्याची सुद्धा आवश्यकता नाही. कोणतेही संत आले, कोणतेही ऋषी आले, ते पुन्हा त्या धर्माची स्थापना करू शकतील. पण देवाला अवतार घेण्याचं मुख्य प्रयोजन कोणचं असेल तर ते म्हणजे परित्राणाय साधूनाम, म्हणजे साधूंचं संरक्षण करण्यासाठी, साधूंना आनंद देणे. महाराज म्हणतात संरक्षण म्हणजे फक्त दुष्टांपासून संरक्षण करण्यासाठी नाही. ते म्हणतात की भक्तांना भेटण्यासाठी मला इथे यावं लागतं, भक्तांना आनंद देण्यासाठी मला इथे यावं लागतं, भक्तांना पाहण्यासाठी, भक्तांना माझ्या लीलांमधून जो परमानंदाची प्राप्ती होणार आहे ती देण्यासाठी मला इथे अवतार घेऊन यावं लागतं. आणि आपण पाहतोच की कृष्ण अवतारात, रामावतारात कितीतरी जणांना कितीतरी आनंद ह्या अवतारांमध्ये मिळालेला आहे. सर्वच अवतारांमध्ये आहे, पण ह्या 2 अवतारांमधल्या लीला आपण पाहतो. आणि जे म्हटलंय की नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. नाम आणि संकीर्तन, नाम म्हणजे नामस्मरण आणि संकीर्तन म्हणजे लीला गाणं. ह्या दोन्ही जर गोष्टी केल्या, कारण की सतत नामस्मरणामध्ये कंटाळा येऊ शकतो किंवा सतत नामस्मरण जमू शकत नाही, पण लीला गात असताना, त्याचं वर्णन करत असताना मनुष्य रंगून जातो आणि म्हणून ते सहज शक्य आहे. आणि म्हणून परमेश्वर हे अवतार घेऊन लीला करतात आणि मग माणसाला प्रमुदित असं अंतःकरण त्यांचं करतात. आता ही अवतार परंपरा रामांची कशी आहे? मत्स्य पहिला अवतार आहे, मत्स्य. कत्स्य म्हणजे कासव, कुर्म. तिसरा आहे वराह अवतार. चौथा आहे नरसिंह अवतार. 5वा आहे वामन अवतार. 6वा आहे परशुराम अवतार आणि 7वा आहे राम अवतार. आता या सगळ्यांचं जर बघतो म्हटलं तर खूप आहे प्रत्येकाचं, पण आपल्याला इतकं सगळं बघणं शक्य नाही आहे, कारण हे एकेका अवताराबद्दलच एक दिवस बोलावं अशी स्थिती आहे. पण एवढं आपल्याला शक्य नाही, म्हणून आज आपण बघणार नाही. पण हे असताना सुद्धा एक महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की अवतार परंपरा ही काल्पनिक नाही, मनाला कोणालाही वाटते तशी ती नाही की बा ही उगीच कोणीतरी म्हणजे लिहून ठेवली आणि लोकांनी ती सांगत गेले, अशी ती गोष्ट नाही. तर त्यामुळे ती काय आहे तर कृष्ण म्हणतात जन्म कर्मच मे दिव्य, माझं जन्मही दिव्य आहे आणि माझं कर्मही दिव्य आहे. म्हणजेच देवाचा जो अवतार असतो त्याचा जन्मही दिव्य असतो आणि अवतारही दिव्य असतो, अलौकिक असं ते सगळं असतं. कारण काय आहे की आपल्याला जसं आपण पंचभौतिक देह आहे, आपला जो देह आहे प्रत्येकच माणसाचा, प्रत्येकच प्राण्यांचा, प्रत्येकच ह्यांचा जो देह आहे तो पंचभौतिक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांनी बनलेला आपला देह आहे. आणि असा देह आपल्याला वाटतं आपल्यासारखाच देह रामाचा आहे, आपल्यासारखाच देह कृष्णाचा आहे, पण तसं प्रत्यक्षात नाही. त्यांचं कर्मही दिव्य, त्यांना कर्माची परंपरा नाही आहे, त्यामुळे कर्मामुळे त्यांचा जन्म झालेला नाही. हे खूप मोठं आहे सिद्धांत, कर्म सिद्धांत वगैरे, पण तेवढा सांगत नाही. फक्त कर्म त्यांना नसल्यामुळे त्यांचा देह जो आहे किंवा त्यांचा जो जन्म आहे तो दिव्य आहे. त्यांच्याजवळ कोणते गुण आहेत? जर का हे गुण आहेत, पंचभौतिक गुण आहेत, तर कोणते आहेत? तो षड्गुणैश्वर्य संपन्न आहे. परमेश्वराजवळ 6 गुण आहेत. ते कोणचे आहेत? हे नाही आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे नाही आहेत. त्या ह्यांचा 5 गोष्टींचा तो देह बनलेला नाही आहे. तर त्यांच्यामध्ये असणारे गुण कोणते आहेत देवामध्ये? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य, हे षड्गुणैश्वर्य संपन्न असा परमेश्वर आहे. आणि हा परमेश्वर आहे कसा? तर त्याला परिच्छेदामध्ये बांधता येत नाही. परिच्छेद म्हणजे कंस, आपण कोणती गोष्ट कंसात टाकतो तसं आपल्याला मर्यादा आहे. कंस म्हणजे काय? मर्यादा. आपल्याला मर्यादा असते की आपण आज ह्या ठिकाणी आहे, आज आपण नागपूरला आहे म्हणजे आपण पुण्याला, मुंबईला, दिल्लीला नाही, हे निश्चित.
म्हणजे एकच व्यक्ती दोन ठिकाणी असू शकत नाही. आज इथे मी आहे म्हणजे आजच मी दुसऱ्या ठिकाणी राहू शकत नाही, म्हणजे मी त्या काळी दुसऱ्या ठिकाणी असू शकत नाही. नंतर स्थल, व्यक्ती, काल आणि स्थल या तीन गोष्टींनी मनुष्य बांधलेला आहे. त्याला एकाच वेळेस सगळ्या ठिकाणी असू शकत नाही, एकच व्यक्ती सगळ्या ठिकाणी असू शकत नाही. पण देव परमात्मा मात्र ह्या परिच्छेदामध्ये बांधला जाऊ शकत नाही आणि तो एकाच वेळी सगुण आणि निर्गुण दोन्ही असतो. आणि म्हणून मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे जरी आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम आहेत, पण ते मर्यादा त्यांना कशाची आहे, तर ती फक्त धर्माची मर्यादा त्यांना आहे, संतांची त्यांना मर्यादा आहे. त्यांना मर्यादा ही नाही आहे जी मी तुम्हाला आता सांगितली, त्या मर्यादेमध्ये ते बांधलेले नाही आहेत. त्यांनी जी केली आहे ती काय आहे, मानव म्हणून केलेली लीला आहे. त्यांनी मानवासारखंच सगळं वर्तन आहे, मानवाने कसं असावं हेच सांगणारं सगळं वर्तन आहे, पण ते त्याच्यामध्ये अडकलेले नाही आहेत. हे महत्वाचं, कारण की रामही रामायणामध्ये सीताहरणाच्या नंतर अग्निदिव्य करण्याच्या आधी म्हणतात आत्मानं मानुषम म्हणणे, आणि मी दशरथाचा मुलगा आहे, मी माणूस आहे असं ते सांगतात. पण संत ग्वाही देतात आपल्याला वेळोवेळी की तो फक्त माणूस नाही हो, तो देव आहे, तो प्रत्यक्ष देव आहे. आणि म्हणून तुलसीदासांचा एक अभंग इथे नमूद करावासा वाटतो. दीन के दयाल छांडी कोण शरण जाऊ, एक राम निराकार सोई धाम पाऊ. दीन के दयाल छांडी कोण शरण जाऊ, एक बचन एक बाण एक पति सैया. ऐसे प्रभु छांड के हम कौन को भजू भैया. दीन के दयाल छांडी कौन शरण जाऊ, भक्तन के काज महाराज सगुण धारी. सबन को करी उधार पिंगला उधारी. दीन के दयाल छांडी कौन शरण जाऊ, प्रभु गरीबन के निवाज मैं गरीब तेरो. एक बार कहो दयाल तुलसीदास मेरो, दीन के दयाल छांडी कौन शरण जाऊ. संत तुलसीदास म्हणतात की मी रामा जो निराकार आहे, जो राम निराकार आहे, त्याला मी माझ्या घरी प्रत्यक्ष पाहतोय. अशा ह्या दीनदयाल असणाऱ्या रामाला सोडून मी दुसऱ्या कोणाला शरण जाऊ. कारण काय की त्याचा जो गुण पहा, एक बचन एक बाण एक पती सैया. त्यात एकच बाण, अमोघ असा रामबाण आहे की एकच बाण मारल्यानंतर त्याचा कधी तो बाण वाया जात नसे. एक वचन, कधी वचन दिल्यानंतर त्यांनी आपलं वचन रामाने कधीही बदललं नाही. सत्यवचनी राम आहेत. आणि अशा रामाला सोडून ऐसे प्रभू छान टाकले हम कोण को भज भैया. आणि म्हणून आपल्याला अवतार परंपरा पाहत असताना त्याच्या देवत्वाकडे बघावं लागतं, त्याच्या देवत्वाकडे, त्याच्या दिव्यत्वाकडे, त्याच्या अलौकिकत्वाकडे. रामाच्या भक्तांना त्या बघितल्याशिवाय रामाचं रामायण पाहणं अगदीच अपुरं ठरेल. त्यानंतर रामाची कुलपरंपरा बघितली तर अशी दैदिप्यमान कुलपरंपरा आहे की एकापेक्षा एक वरचढ असे त्याचे सगळे पूर्वज आहेत. एकापेक्षा एक अशी महान परंपरा आहे. कोणचा दिवा आधी लावावा कोणचा नंतर असं जर म्हणतो तसं त्या दिव्यांमधलं कोण मोलाचं कोण कमी मोलाचं, कोणचा छोटा आणि कोणचा मोठा कळेनासच होतं. अशी अगदी फारच दैदिप्यमान परंपरा रामांना लाभली आहे. रामांच्या कुलाचं नाव आहे सूर्यवंश. आणि असं मनूपासून ही सुरुवात होते, ब्रह्मदेवापासून सुरुवात होते. मनु, इक्ष्वाकू राजा, नंतर राजा हरिश्चंद्र, मांधाता, अंशुमान, सगर, भगीरथ, दिलीप राजा, राजा अंबरीश, दानी असणारा रघुराजा, राजा दशरथ राम आणि त्यांचा राजा दशरथ आणि त्यांचा मुलगा राम. अशी खूपच जास्त 100 कुळांची परंपरा रामायणामध्ये आहे. आणि आपण जे पाहिलं की इतिहास आहे तर महाभारतामध्ये रामाचे वंशज लढल्याची नोंद आहे की रामाचे वंशज जे अयोध्येचे ते असे लढले असं आहे. म्हणजे त्याच्यावरतून आपल्याला कळेल की आधीपासून परंपरा आहे आणि ती वंश पुढे पण चालला आहे. मनुराजाच्या नंतर जो इक्ष्वाकू आहे, नंतर राजा हरिश्चंद्र. हरिश्चंद्राचं काय, सत्यच बोलणारा, सत्यच वागणारा, सत्य हे त्याच्या जीवनाचं मूलाधार असणारा असा हा राजा हरिश्चंद्र आहे. त्याच्याबद्दल एक सुंदर असं काव्य आहे. शब्द स्वप्नीही दिला तरी तो ठरो खरा, म्हणून रावरंक हो ही इथे परंपरा. पितृवचन पाळण्या
विजनवासी रघुपती रोज अरुण चंद्रमा आरती सौगवती रोज अरुण चंद्रमा आरती सौगवती. ह्या काव्यामध्ये म्हटलंय की भारतामध्ये जो सूर्य उगवतो आणि भारतामध्ये जो चंद्र उगवतो तो नुसताच उगवतो आणि मावळतो नाही, तर ते चंद्र आणि सूर्य याच्यासाठी उगवतात आणि याच्यासाठी मावळतात की इथल्या असणाऱ्या शूरवीर आणि निष्ठेने जीवन जगणाऱ्या आणि त्यासाठी वाटेल तितके कष्ट सोसणाऱ्या अशा ह्या राजांसाठी, अशा ह्या लोकांसाठी हा चंद्र आणि सूर्य उगवतात आणि ते काय करतात, एक प्रकारे या सगळ्यांची आरतीच करतात, या सगळ्यांचं जणू काही एक प्रकारे अभिनंदन करत असतात रोज येऊन. आता याच्यामध्ये पहा त्यांनी म्हटलंय की स्वप्नामध्ये दिलेला शब्द खरा करण्यासाठी जो राव आहे तो रंक व्हायला तयार होतो, ही इथे परंपरा आहे. हरिश्चंद्राच्या बाबतीत हे खरंच आहे. आणि त्याच परंपरेमध्ये असणारा पितृवचन पाळण्या विजनवासी रघुपती. पितृवचन पाळण्यासाठी राज्यावर बसण्याची वेळ असताना, राज्यारोहणाचा प्रसंग असताना विजनवासी होण्यासाठी आनंदाने हसत मुखाने जो जातो असा जो श्रीराम आहे त्याची ही परंपरा आहे. त्यानंतरचे सर्वच राजे महत्वाचे आहे. सगर महत्वाचं आहे. भगीरथाची तर गंगाच त्यांनी इथे गंगेचा अवतरणच भगीरथामुळे झाला, त्यामुळे त्याला गंगेला आपण भागीरथी म्हणतो. असं पावन कुळामध्ये रामाचा जन्म आहे. त्यानंतरचा राजा दिलीप, नंदिनी नावाची जी हे होती, सुरभीची जी गाय होती, तिची सेवा करत असताना ज्यावेळेस तिथे वाघाने झडप घातली त्या गायीवरती, त्यावेळेस त्या स्वतःला त्यांनी तिथे स्वतः समोर नेलं, तर ती खरं म्हणजे देवानी परीक्षा घेण्यासाठी त्याला त्यांनी वाघा रूपामध्ये देवानी झडप घातली होती. तर दिलीप म्हणतो की तुम्ही गायीला खाऊ नका, तुम्ही मला खा पण गायीला खाऊ नका. आणि मग त्याला त्याच्यानंतर पुत्रप्राप्ती झाली. हे असे सगळे एकापेक्षा एक दिव्य असे पुरुष, एकापेक्षा दिव्य अशी परंपरा ह्या रामाच्या कुळाला आहे. राजा अंबरीशाची गोष्ट तर सगळ्यांना माहीतच आहे की राजा अंबरीश एवढा मोठा राजा असताना सुद्धा देवाची सेवा इतक्या निष्ठेने करत असे आणि एकादशीचं व्रत तो इतका निष्ठेने करत असे, पूर्ण दिवस पाणीही न पिता. असं त्याचे 3 दिवसाची एकादशी असायची. तिसऱ्या दिवशी म्हणजे दशमी, एकादशी आणि द्वादशी, आणि मग त्या दिवशी तो ब्राह्मणांना भोजन घातल्यानंतर उपास सोडायचा. दुर्वास ऋषींनी परीक्षा घेतली आणि मग काय विचारता, दुर्वासांनी परीक्षा घेतली आणि त्याला सांगितलं की तू कसा काय माझ्या आधी जेवला, कारण पण खरं म्हणजे अंबरीशांनी फक्त तीर्थ घेतलं होतं कारण आलेच नव्हते दुर्वास ऋषी. आणि त्याच्या मागे कृत्या नावाची राक्षसीण लावली की तिला सांगितलं मार या राजाला. तर त्या कृत्येच्या पाठीमागे सुदर्शन चक्र गेलं. ह्याच्या तपस्येमुळे, याच्या साधनेमुळे, याच्या भक्तीमुळे राजा अंबरीशाचं 10 जे आहेत भक्त देवाचे, वैष्णव ज्यांना 10 भक्त आहेत, वैष्णव ज्यांना म्हटलं जातं, त्याच्यामध्ये अंबरीशाचं नाव होतं. आणि शेवटी सगळ्या ठिकाणी ती कृत्या सगळ्या ठिकाणी फिरली. दुर्वास ऋषी पण फिरले. सगळ्या कृत्याला तर मारूनच टाकलं, दुर्वास ऋषींच्या मागे ते लागलं सुदर्शन चक्र विष्णूचं. आणि सगळ्या देवांकडे जाऊन सगळ्या देवांनी शेवटी सांगितलं, विष्णूंनी सांगितलं, महादेवांनी सांगितलं, ब्रह्मदेवांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की जोपर्यंत तू राजा अंबरीशाला शरण जाणार नाही तोपर्यंत हे चक्र थांबणार नाही. कारण की तू देवाचा अपमान नाही केलेला, तू देवाच्या भक्ताचा अपमान केलाय. इतका मोठा भक्त असणारा हा राजा अंबरीश आहे. आणि त्याच्यानंतरचं जे आहे अशी 100 जणांची परंपरा रामाला आहे. आणि रघुराजाची गोष्ट आहे. हा रघुराजा अत्यंत दानी, अनेक ठिकाणी युद्ध करून अनेक मोठा कोश जमवला आणि सगळ्याच त्यांनी दान करून टाकायचा. तो वेळोवेळी जमवायचा आणि ते सगळं दान करायचं. रघुवंश नावाचं त्याच्यावरती सुंदर असं नाटक आहे संस्कृतमध्ये. सगळं वेळोवेळी तो दान करून टाकायचा. हे दान करत असताना त्यांनी एकदा पूर्ण सगळं धन जमा केलं आणि सगळं दान करून टाकलं. आणि मग त्याच्याजवळ काहीच उरलं नाही तर मातीच्या भांड्यांमध्ये तो सगळं अन्न शिजवण्यापुरती पोटाची गरज भागावी म्हणून फक्त एवढंच ठेवलं होतं की मातीची भांडी. असं तो बसला असताना, सगळं संपलेलं असताना त्याच्याकडे वरतंतू नावाचे जे ऋषी होते त्यांचा जो शिष्य आहे कौत्स्य तो आला. आणि त्यांनी सांगितलं की मी ऐकलंय की तुम्ही फार दानी आहात, रघुराजा तुम्ही फार दानी आहात, तर तुम्ही मला थोडं धन द्या. तर ते म्हणाले अरे माझा पूर्ण खजिना पूर्णतः रिकामा झालेला आहे, आता माझ्याजवळ काहीच नाही आहे, काय मी तुला दान देणार. नाही म्हणे माझ्या गुरूंनी सांगितलंय की 64 विद्या मी तुला दिल्या, 14 विद्या मी तुला दिल्या आहेत, तर 14 विद्यांच्या करोडपट दक्षिणा मला हवी आहे.
तर आता मी ही दक्षिणा कुठून देऊ, मी फार आशेने तुमच्याकडे आलो होतो. तर ते म्हणाले ठीक आहे, मी आता असं करतो, कुबेरावरती स्वारी करतो. आणि गंमत अशी की कुबेराने स्वारी करायची वेळच आणून दिली नाही. त्यांनी सांगितलं की खूप मोठं धन त्यांनी रघु राजाला आणून दिलं, म्हणे तुम्ही द्या, ह्या कौत्स आहे त्यांना द्या. तर गंमत, तो सत्ययुग आहे. चला मिळाले आहेत पैसे तर राजाने थोडे पैसे ठेवून घेतले आणि मग थोडेसे त्याला दिले, पाहिजेत तेवढे दिले असं नाही. जेवढ्या कुबेराने दिलेला धन संपत्ती होती ती संपूर्णच्या संपूर्ण संपत्ती रघुराजाने कौत्स्याला दिली. तर कौत्स्य म्हणाला की मी माझ्या गुरूंची जेवढी दक्षिणा आहे तेवढेच फक्त पैसे घेईन, बाकीचे पैसे मला नकोत. आणि ते सर्व पैसे पुन्हा दान केले त्यांनी. आणि ते असा हा दानी असणारा, म्हणून रघुवंश जे म्हणतात, रघुवंश जे आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई, असं म्हणणारा रघुवंशातला रघु राजाचा मुलगा म्हणजे राजा दशरथ, वचनाला पूर्णता देणारा. आणि राजा दशरथाचे खूप, आता आपण एक एक रामायण बघणार आहे त्यावेळेस सगळ्यांचं राम बघणारच आहे. आणि मग असे हे राम, अशी ही संपूर्ण परंपरा या रामाच्या पाठीमागे आहे. राम म्हणजे फक्त एक व्यक्तीच नाही आहे, राम म्हणजे फक्त एकच नाही, तर ते अवतार परंपरा असणारी व्यक्ती आहे, कुलपरंपरा असणारे श्रीराम आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे नुसतं आपल्या जीवनातली फुटपट्टी लावून आपण आज जे सर्वसामान्य जीवन जगतो आहे त्या सर्वसामान्य जीवनाची फुटपट्टी किंवा मोजमाप करून रामाच्या जीवनाकडे आपण बघू शकत नाही. या सर्व परंपरांचा विचार करून, रामाने जगलेल्या जीवनाचा विचार करून जर आपण रामायणाकडे बघू तर आपलं जीवन निश्चितपणे उजळून निघणारच आहे, निघाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण रामायणाकडे बघणार आहे. ही रामायण 7 कांडांमध्ये आहे. एक म्हणजे बालकांड, दुसरं म्हणजे अयोध्याकांड, तिसरं म्हणजे अरण्यकांड, चौथं म्हणजे अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड आणि उत्तरकांड, अशा 7 कांडांमध्ये हे वाटलेलं आहे. आणि 7 कांडांमध्ये रामाच्या जीवनाचा सगळा संपूर्ण बघितला आहे. आणि त्यामुळे रामाकडे बघत असताना कौटुंबिक जीवन कसं असावं, सामाजिक जीवन कसं असावं, राजकीय जीवन कसं असावं आणि धर्मानुकूलही जीवन कसं असावं, आणि आपलं जीवन हे मानवाकडनं दिव्यत्वाकडे, अलौकिकत्वाकडे नेण्यासाठी उच्चतम आदर्श कसा असावा, कसं जगावं, कसं असावं, या सगळ्याचं आपण एक एक दिवस चिंतन करणार आहे. एवढं सांगून मी आज माझे बोलणं थांबवते. श्रीराम जय राम, जय जय राम.